महिषासूर सध्या नसला तरी गाफील राहून चालणार नाही. तो पुन्हा कधीही येऊ शकतो. त्यासाठीच तुला हे प्रशिक्षण दिलं. मी तयार आहेस ग. आणि तूही आहेस ना माझ्या मदतीला. त्याबद्दलच आम्हाला तुला काहीतरी सांगायचंय, खूप महत्वाचं. नीट ऐक. काय सांगणार आहेस तू जाई? असुर नरेश, बरं झालं आपण आलात. आम्ही खूप चिंतेत आहोत. काहीही केलं तरी सुद्धा मनोरमा काही शुद्धीवर येत नाहीये. हिला ज्या कुठल्या शक्तीने मूर्छित केले ती कदाचित जास्त शक्तिशाली असावी. महिषाच्या साधनेची आता पूर्तता झालेली आहे. त्यामुळे त्याच्या विरुद्ध जाण्याचं धाडस करणाऱ्या या शक्तीचा शोध हा घ्यायलाच हवा. तिथी माता, आता मला त्याची काहीच तमा नाही. कोणतीही शक्ती आता माझं काहीच बिघडवू शकणार नाही. माझा खेळ मी आता वेगळ्या प्रकारे खेळणार आहे. कुणीही आड येऊ दे, त्याचा माझ्यावर परिणाम होणार नाही. असं काय वेगळं करायचं ठरवलं असुर नरेश? यावेळी नेमका कोणता रिपू कपालिका गुहेतून बाहेर काढणार आहात? असुर सम्राज्ञी, यावेळी त्याचं प्रदर्शन तुमच्या समोर आधी होणार नाहीये आणि त्याला त्याचं शक्ती प्रदर्शन करण्याचीही आवश्यकता नाही. ही अशी शक्ती आहे जी योग्य वेळ येताच आपलं कार्य सुरू करते. आणि ती योग्य वेळ कधी येणार आहे? योग्य वेळ येणार नाही असुर सम्राज्ञी, योग्य वेळ आली आहे. आतापर्यंत त्या शक्तीनं स्वतःच कार्य सुरू सुद्धा केलेलं असेल. या क्षुद्र स्त्रीला अशीच राहू दे सुप्तावस्थेत. आता हिची आपल्याला काहीच आवश्यकता नाही. या मूर्ख स्त्रीला आडगळीत टाकून द्या. अगं मनोरमे, एवढा काळ लोटला, उठ आता तरी. असं कोणतं रहस्य उराशी घेऊन झोपलीस तू? उठ. आणि आता तर त्या रहस्याची काही किंमतही राहिलेली नाही. जेव्हा एखाद्या गोष्टीची काहीच किंमत राहत नाही ना, तेव्हा तिला अडगळीतच जावं लागतं. आणि इथे इथे तर प्रत्यक्ष असुर नरेशांचे आदेश आहेत. नमस्कार जनक बाबा. नमस्कार. कसं काय, बरं आहे ना समज? होय होय. अहो पण इकडे कुठं? हे बाजारात ना आलो, काय बाय गोष्टी घ्यायच्या होत्या. हेच आपलं घाण्याचं तेल पाणी आणि संसाराच्या गोष्टी. हा. अरे वा, लेक मोठी झाली की. म्हणजे आता बापाचा समदाबार उचलायला शिकली म्हणायची. वय वय, तिची बी हल्ली लय मदत होती बरं का मला. बरं, तुम्हाला ते शेत नांगरायचं काम मिळालं होतं, त्याचं काय झालं? होय, अहो कालच पूर्ण केलं की. नाही म्हणजे सोबतीला 2 गडी घेतली होती म्हणा. बर. आणि धनाजीरावांनी काम मिळवून दिलंय म्हणल्यावर वेळेत पूर्ण करून द्यायलाच पाहिजे की. धनाजीराव समध्या गावासाठी मेहनत घेतात. गावातल्या प्रत्येकासाठी काय ना काहीतरी करतच असतात. आता समद गाव एकट्या माणसानं सांभाळलं आणि गेल्या काही दिवसात प्रत्येकानं प्रगती केली बघा. गावातल्या प्रत्येकावर त्यांच्या उपकाराचं कर्जच आहे. आता बी धनाजीराव गेले काही दिवस गावाच्या बाहेर आहेत.
पण गावात समजा व्यवस्थित आहे ना याची तिकडनं बी काळजी घेत्या. होय होय. देवी आई त्याचं आणि गावाचं कायम भलं करू. धनाजीराव, एक खेळ खेळायचा का? नाही नाही, हे आपल्याला खेळबिळ काही रुचत नाहीत. हो खेळा हो. असंही तुम्ही सतत तुमच्या गावाच्या भल्यासाठी राबत असता. जर हा खेळ तुम्ही जिंकला तर तुमच्याच गावाचं भलं होईल. आणि हारलो तर धनाजीराव, खेळ सोपा आहे हो. तुम्ही हरणार नाहीच. पण नेमका खेळ आहे तरी काय? मोती? हे मोती कशाला? बर येतो बर का, काम आहेत. चालते. जगदंबा कुठे गेली? जगदंबा आता तर इथंच होती की. हा हो जनक बाबा, हे बघा इथं आहे. जगदंबा राहू दे ग, करते मी. असू दे आजी, करते मी. जगदंबा, अगं जगदंबा, अगं काय हे? बघ की तुझी लेक ऐकतच नाही. हा भारा डोक्यावर नेते म्हणते. अगं जगदंबा, केवढा भार आहे त्यो, तुला नाही झेपणार. थांबा, मी उचलतो. नको बाबा, मी उचलते. माझ्या दिसण्यावर आणि वयावर जाऊ नका तुम्ही. तुळजाईच्या भक्तीची शक्ती काय बी करायला बळ देते, असं तुम्ही सांगितलं होतं ना मला. यो भारा काय बी नाही, मोठा पर्वत बी उचलू शकते म्या. आई राजा उदो उदो. बाबा, मी आजींना सोडून येते. ही जर आपली जगदंबा आहे ना, बघितलं का कशी मेहनत आहे आणि सगळ्यांची कामं बी करते बघ. होय ग, आणि स्वतःचीच नव्ह तर दुसऱ्याची बी कामं करते. बघितलं का डोसक्यावर कसा भारा घेतलाय. कुणाच्या बी मदतीला कधी बी धावून जाते. होय, खरं आहे तुमचं. अंगात बळ तर आहेच, पण देवीचा आशीर्वाद बी आहे तिच्या डोक्यावर. आली अवलक्षणी कार्टी. नको ते येळेला डोळ्यासमोर येते. देवीचं रूप म्हणे. कसलं देवीचं रूप? असुरांची लेकच आहे. जेव्हापासनं गावात आल्या संकटावर संकट आलंय गावात, तरी बी गावातली माणसं हिला डोक्यावर घेऊन नाचतात. एकदा माझ्या तावडीत येऊ दे, नाही हिला सुत्तासारखी सरळ केली तर नाव सुंदरा नाही माझं. इथे ठेवते आजी तुमची मोळी. अगदी येळेला धावून आलीस ग. देवी आई तुझं भलं करो. चला येते मी आता, मला घरी जायला उशीर होतो. काय करताय नंदी महाराज? कुणी पाहिलं तर? अहो कुणी पाहिलं तर तुमचं आणि माझं बिंक फुटेल ना. तुझाही रागवेल आपल्यावर. रागवायला तरी त्या समोर येऊ देत. कुठे आहेत तुळजाई? बऱ्याच दिवसात त्यांनी दर्शन देखील दिलेलं नाही. ती तर मलाही भेटली नाहीये. कुठे आहे कुणास ठाऊक. देवी ज्या अर्थी आपल्यासोबत नाही आहेत, त्या अर्थी त्या नक्कीच काहीतरी लोककल्याणाचं कार्य करण्यासाठी गेल्या असणार. लवकरच त्या काय करणार आहेत याचा उलगडा होईल आपल्याला. देवींची लीला ती त्यांनाच ठाऊक. आपल्यासारख्यांना ती कशी कळणार? आई राजा, उदो उदो. आई राजा, उदो उदो. आई राजा. उदो उदो.
वाचवा वाचवा. अरे बाबा कोण आहेस तू आणि इकडे कसं का आलायस? अरे हा तर मेंगाजी आहे, सुंदराबाईचा नवरा. लई दिवसापासून बेपत्ता होता यो. कुठे होता तुम्ही? काय स्वतःची अवस्था करून घेतली हो तुम्ही? तुम्ही नसताना तुमची काळजी मन पोखरून काढायची माझं. हो एवढ्या दिवसानंतर आलात मी या अवस्थेत. तुम्ही कुठे होता? काय झालं हो तुम्हाला? हो बोला ना काहीतरी. अहो जरा शांत व्हा. तुमचं दुःख समजू शकतो आम्ही, पण ते आत्ताच आलेत ना, त्यांना थोडा वेळ द्या, मग बोलतील ते समज. असुर आले. असुर आले, पळा वाचवा. काय काय झालं तुम्हाला? लांबो तू असुर आहेस, दूर हो. मेंगाजी मेंगाजी शांत व्हा. मला ओळखलं का? मी जनक बाबा. शांत व्हा शांत व्हा. मेंगाजी अरे जरा पाणी घे, बरं वाटल. पाणी दे पाणी दे. शांत व्हा. पाणी पाणी पे घ्या पाणी पे. आता सांगा कुठं होते इतकी दिवस तुम्ही, आणि काय झालं तुमच्या सोबत? बंदिवासात होतो तुम्ही, लई वर्ष झाली. आता तर आठवत बी नाही. व्यापार करण्यासाठी बाहेर पडलो होतो. हा असुराने तेव्हा भूलोकावर कब्जा केला होता.